Okay. Good afternoon, everyone. Good afternoon, sir. Today we will learn prefixes. म्हणा prefixes. Prefixes. Okay. आता prefix म्हणजे काय होते? सर्वप्रथम आपण याची माहिती जाणून घेऊ. इथे याची डेफिनेशन दिलेली आहे आपण. पहा. Set of letters. Set of letters. Added before. Added before. The main. The main. Word. Word. To form. To form. A new word. A new word. With a new. With a new. Meaning. Meaning. And. Function. Option. ओके. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. प्रीफिक्सेस काय आहे? प्री म्हणजे आधी. प्री म्हणजे आधी. आणि फिक्स करणे म्हणजे काय करतो आपण? जोडतो की नाही? बरोबर आहे. आता इथे आपल्याला आधी जोडायचं आहे. काय जोडायचं आहे? अ ग्रुप ऑफ लेटर. आपल्याला काय जोडायचं आहे? Group of letters. सेट ऑफ लेटर. ठीक आहे. आता हे 2 लेटर राहू शकतात, हे 3 लेटर राहू शकतात किंवा 4 लेटर राहू शकतात. ओके. हे लेटर आपल्याला सेट करायचे आहे. कुठे सेट करायचे आहे? बिफोर द मेन वर्ड. बिफोर द मेन वर्ड. एक मेन वर्ड राहील. त्या मेन वर्डच्या आधी आपल्याला हे ग्रुप ऑफ लेटर सेट करायचे आहे, म्हणजे तिथे फिक्स करायचे, म्हणजे तिथे लावायचे आहे. म्हणून त्याला म्हणतात प्रीफिक्सेस. आता याची डेफिनेशन अशा प्रकारे आहे, पण तुम्हाला समजावी म्हणून मी सांगितलं की प्री म्हणजे आधी आणि फिक्स म्हणजे लावणे. तुमच्या समजण्यासाठी असं सांगत आहे. तशी त्याची डेफिनेशन नाहीये. प्री म्हणजे आधी आणि फिक्स म्हणजे त्याला तिथे फिक्स करणे किंवा लावणे. आता आपण काय सेट करा? सेट ऑफ लेटर्स. काही शब्दांचा ग्रुप. ग्रुप आपण मेन वर्डच्या आधी लावत आहे. टू फॉर्म अ न्यू वर्ड. त्याच्यापासून एक नवीन शब्द तयार होतो. विथ अ न्यू मिनिंग अँड न्यू फंक्शन. त्याचा अर्थ नवीन असतो आणि त्याचं कार्य सुद्धा नवीन असते. याचे एक्झाम्पल पाहता. इथे एक आपला वर्ड आहे. हा आपला एक वर्ड आहे, मेन वर्ड. जॉय. काय आहे? Joy. JOY. जॉय. LEGAL. लीगल. Legal. ABLE. एबल. ABLE. एबल. आता या शब्दांपुढे आपण हिमांशु एक ग्रुप ऑफ लेटर्स लावलाय. EN हा एक ग्रुप ऑफ लेटर्स आहे. मी लावला जॉयच्या पुढे. कारण प्री म्हणजे आधी आहे की नाही. मग जॉयच्या पुढे आपण त्याला फिक्स केलं. ENJOY. काय झालं? एन्जॉय. बरोबर. काय झालं? जॉय. एन्जॉय. यापासून एक नवीन शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर लीगल हा शब्द होता. लीगलच्या आधी आपण इल. काय लावला? IL. इलीगल हा एक नवीन शब्द तिथे तयार झाला. लीगल म्हणजे कायद्यानुसार. इलीगल म्हणजे कायद्याच्या अपोजिट, कायद्याच्या विरोधात. अर्थ पूर्णतः नवीन झाला आहे की नाही. एबल म्हणजे काहीतरी काम करण्यास सक्षम असणे. ठीक आहे. त्याच्यापुढे आपण लावला UN. आपण तिथे ऍड केला. काय ऍड केला? UN. काय तयार झालं ते? अनेबल. असं त्या तिथे तयार झालं. समजलं? अशा प्रकारे आपण विविध. ठीक आहे. आता इथे काही प्रीफिक्सेस तुम्हाला अजून दिलेले आहे. पहा, खूप सारे प्रीफिक्सेस आहेत. म्हणजे आपण पाहू शकतो ना, 100च्या वरती तुम्हाला प्रीफिक्सेस मिळेल, खूप सारे वर्ड्स मिळेल. त्याचे काही एक्झाम्पल आपण इथे घेतलेले आहे. समर बेटा इकडे असू दे. मोस्ट कॉमन प्रीफिक्सेस म्हणजे पुष्कळ वेळा ते आपल्याला पाहायला मिळतात आपल्या इंग्रजी टेक्स्ट बुक मध्ये. DE. आता हे सगळे प्रीफिक्सेस आहेत. DE. आता पहा, DE चे एक शब्द दिसेल तुम्हाला. DE. आता हा जनरेट म्हणजे काहीतरी निर्माण करणे, काहीतरी तयार करणे. जनरेटच्या पुढे आपण लावला DE. डी जनरेट तयार झाला. डी जनरेट म्हणा. ऍग्री आहे. ऍग्रीच्या पुढे मी डिस लावला. डिसऍग्री. नवीन शब्द तयार झाला आहे की नाही. लेजिटिमेट याच्या पुढे इल लावलं. इललेजिटिमेट. प्रॉपर याच्या आधी IM लावलं. इम्प्रॉपर. प्रॉपर म्हणजे योग्य, इम्प्रॉपर म्हणजे अयोग्य. कंप्लीट याच्या पुढे इन लावून दिलं. इनकम्प्लीट. कंप्लीट म्हणजे पूर्ण आणि इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण. प्लेस म्हणजे जागा. मिसप्लेस म्हणजे एखाद्या दुसऱ्या जागी ठेवण्यात येणे. फिक्शन. नॉन फिक्शन. इंडिपेंडन्स म्हणजे स्वतंत्र. माहिती आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. प्री इंडिपेंडन्स म्हणजे इंडिपेंडन्सच्या आधी. प्री म्हणजे आधी. क्लिअर याच्या आधी लावला आपण अनक्लिअर. EN
याच्या कंपासच्या पुढे आपण लावला एनकंपास. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे शब्द वापरून म्हणजे हे ग्रुप ऑफ लेटर्स वापरून आपण पुष्कळ सारे प्रिफिक्सेस चे नवीन वर्ड तयार करू शकतो. आला सगळ्यांना लक्षात प्रिफिक्सेस? ठीक आहे. ये बरं इकडे स्पृहा इकडे. आता स्पृहा आपल्याला प्रिफिक्सेस म्हणजे काय आहे ते सांगेल. सांग बरं प्रिफिक्सेस म्हणजे काय होते यांना. इकडे तुला प्रिफिक्सेस म्हणजे काय होते? काय होते प्रिफिक्स मध्ये आपण काय करतो? कोण सांगू शकते? हात वर करा बरं कोणाला येते. प्रिफिक्स मध्ये आपण काय करतो? आपण एक लेटर वापरतो, एक ग्रुप ऑफ लेटर्स वापरतो आपण कशा पुढे? एका मेन वर्ड पुढे. त्याच्यापासून नवीन शब्द बनतो. झालं प्रिफिक्स. आहे की नाही? सांग बरं प्रिफिक्स मध्ये काय होते? हा आता जसा हा एक शब्द आहे जनरेट, याच्या पुढे आपण टी लावून दिला हा ग्रुप. काय झालं? जनरेट. ऍग्री आहे, ऍग्रीच्या पुढे आपण डिस लावलं. काय झालं? डिसऍग्री हा शब्द. त्याच्या पुढे लेजिटिमेट आहे, याच्या पुढे आपण इल लावलं. इललेजिटिमेट. बस जागेवर. ठीक आहे. तर सर्वांच्या एक लक्षात आलं पाहिजे की प्रिफिक्सेस मध्ये काय होते? आपण काही लेटर्स वापरून शब्दांपुढे मेन वर्ड पुढे काही लेटर्स वापरून त्याच्यापासून आपण बनवतो एक नवीन शब्द. त्यालाच आपण म्हणतो प्रिफिक्सेस. समजलं का? प्रिफिक्सेस येस ऑर नो? ओके ओके. तर प्रिफिक्स सगळ्यांच्या लक्षात आले? आता प्रिफिक्स नंतर आपण पाहू सफिक्सेस. सफिक्सेस स्पेलिंग पहा. SU double F I SES सफिक्सेस. ठीक आहे. अरे वा. जसं प्रिफिक्स मध्ये आपण काही सेट ऑफ लेटर शब्दांच्या आधी लावतो, आधी लावतो, बरोबर की नाही? तशाच प्रकारे सेट ऑफ लेटर्स ऍडेड आफ्टर म्हणजे नंतर. आफ्टर म्हणजे नंतर. बिफोर म्हणजे आधी. पहा बिफोर जर लावला तर तो काय होणार? प्रिफिक्सेस. काय होणार? प्रिफिक्सेस. आणि ग्रुप ऑफ लेटर आपण जर लेटरच्या आफ्टर यूज करू म्हणजे नंतर यूज करू तर त्याला काय म्हणू आपण? सफिक्सेस. लक्षात आला फरक प्रिफिक्स आणि सफिक्स मधला? प्रिफिक्स मध्ये काय होते? ग्रुप ऑफ लेटर आपण लावतो शब्दांच्या आधी, नाही आधी लावतो. बिफोर मध्ये आधी. आणि सफिक्सेस मध्ये आपण शब्दाच्या शेवटी लावतो, मागे लावतो. त्याला म्हणतात, हेच डेफिनेशन दिलेली आहे. अ सेट ऑफ लेटर्स added after the main word to make a new word with new meaning and function. आता इथे काय केलं जातं? एक सेट ऑफ लेटर्स ऍड केला जातो, अधिक जोडला जातो, फिक्स केला जातो. केव्हा? आफ्टर द मेन वर्डच्या आफ्टर म्हणजे नंतर. त्यालाच आपण सफिक्सेस असं म्हणतो. याचे काही एक्झाम्पल पाहू. बघा कम्फर्ट. आता एक शब्द आहे कम्फर्ट म्हणजे सोयीस्कर किंवा आपल्या ओके. आता या कम्फर्ट बरोबर आहे. आता या कम्फर्टच्या नंतर त्यांनी एबल लावलाय, ABLE नंतर लावला. पहा ब्ल्यू मध्ये हायलाइट केला इथे. हा कुठे आला? नंतर आला की नाही? पहा आधी आला तर प्रिफिक्स, नंतर आला तर सफिक्स. ठीक आहे. एबल. ब्युटिफुल याच्यामध्ये एलवा लावला, ब्युटिफुली. क्रिएटिव्हिटी तेव्हा शेवटी लागलेलं आहे की नाही? शब्दांच्या शेवटी लागणे म्हणजे सफिक्सेस. शब्दांच्या आधी ग्रुप ऑफ लेटर्स यूज करणे म्हणजे प्रिफिक्सेस. आला सगळ्यांच्या लक्षात ग्रुप? ओके. आता याचे अजून एक उदाहरण आहे ते पण आपण पाहून घेऊ. आता इथे पहा मोस्ट कॉमन सफिक्सेस. आणखी काही सफिक्सेस इथे ग्रुप दिलेले आहे. जसं प्रिफिक्सेसचे आपण काही कॉमन पाहिलेले होते तसंच इथे सफिक्सेसचे पण आहे. मोस्ट कॉमन सफिक्सेस. आता बघा इथे ईडी आहे, बरोबर आहे. वॉन्टच्या शेवटी ईडी लागला, वॉन्टेड झाला. सिंगच्या शेवटी ING लावला, सिंगिंग झाला. हॅपीच्या शेवटी एलवाय लावला, हॅपीली. क्रिएटिव्ह याच्या शेवटी TY. पहा सगळे आफ्टर म्हणजे नंतर वापरण्यात आहे. आफ्टर म्हणजे नंतर. क्रिएटिव्हिटी. वॉश याच्यानंतर ABLE लावलाय, वॉशेबल. हार्म याच्यानंतर ELESS लेस लावलेला आहे, हार्मलेस. त्यानंतर MESS मेस याच्यानंतर लावला Y, मेसी तयार झाला. सिक याच्यानंतर आपण NESS नेस लावला, सिकनेस वर्ड तयार झाला. फुल ब्युटी त्यानंतर आपण फुल लावला, ब्युटीफुल तयार झाला. त्यानंतर अमेज अमेजमेंट
हा शब्द तयार झाला. पहा या सगळ्या शब्दांमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तुमच्या लक्षात येणार की मेन वर्डच्या आफ्टर नवीन ग्रुप ऑफ लेटर्स ऍड झालेला आहे. इथे ईडी ऍड झालेला आहे, इथे आयएनजी ऍड झाला आहे, इथे एलवाय ऍड झाला आहे, इथे टीवाय ऍड झाला आहे, इथे एव्हीएल झाला आहे, इथे एलईडबलएस आहे, इथे वाय आहे, इथे एनईडबलएस आहे, इथे एफयूएल आहे आणि इथे एमईएनटी. जे लेटर्स किंवा ग्रुप ऑफ लेटर्स मेन वर्डच्या आफ्टर ऍड होतात, मेन वर्डच्या आफ्टर, त्यांना म्हणतो आपण सफिक्सेस. काय म्हणतो? Suffixes. आलं लक्षात तुमच्या? ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं? ठीक आहे. तर असेच काही आता तुमचा होमवर्क आहे की घरून असेच काही प्रिफिक्स आणि सफिक्सेसचे एक्झाम्पल पाहून येणे आणि ते लिहून आणणे. 50 सफिक्सेस आणि 50 प्रिफिक्सेस सर्वांना लिहून आणायचं आहे. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? ओके. मग आता बघा पुन्हा एक वेळा थोडं रिवाइज करतो शॉर्ट मध्ये. प्रिफिक्स म्हणजे मेन वर्डच्या बिफोर काहीतरी ग्रुप ऑफ लेटर्स वापरणे आणि सफिक्स म्हणजे मेन वर्डच्या आफ्टर काहीतरी लेटर्स ऍड करणे. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके. तर मग आता आपण हा पाठ इथे थांबू. ठीक आहे.